तुमचा परिवारातला आहे का त्यो निजाम आमच्या परिवारातला नाही म्हणून गुलामीच. मग आता इंग्रज ह्यो तुमच्या परिवारातला आहे का म्हणून 1931ची जनगणना घेतली, तुम्ही त्याच्या जीवावर आरक्षण घेतलं. तुम्हाला त्यांनीच आरक्षण दिलं इंग्रजाच्या जनगणनेनं. इंग्रजाच्या जनगणनेनं आरक्षण दिलंय तुम्हाला. मग तुम्ही कोण असं आम्ही म्हणायचं का? म्हणलो नाही. याच्या पुढे जाऊन आम्ही असं म्हणलो का की बाबा आमचं गुलामीचं गॅजेट हे मग तिकडं राजस्थानला अकबर बादशाहकडून पळून आला तर इकडं तुम्ही निजामाची चाकरी करायला लागला. गुलामीचं गॅजेट म्हणायचं आणि 3-4 महिने गप बसायचं. मी काय सांगतो नीट ऐका. ते एकटच नाही, असे जे जे बोलते त्यांच्याबद्दल सांगतो. तुम्ही ना किडे पडेल डोक्यातले जाळून टाका. जरा काय बर. आता मी सांगितलं मग त्याला उत्तर आमचं गुलामीचं गॅजेट हे. मग इंग्रज काय तुमच्या घरात राहत होता का? तुमच्या ऐका रे, ऐका ना, मी काय सांगतोय ते ऐका. अर्थाचे गैरअर्थ करते त्यांच्या घराला तोकामध्ये लगेच ते दुसराच अर्थ काढतात. तसा अर्थ नाही मा, तसा अर्थ नाही. अर्थ नीट समजून घ्या. मी गडावडे अर्थ नीट समजून घ्या. त्यांनी सांगितलं आमचं गुलामीचं गॅजेट हे. त्या नागतोडीला मी बोललो का? नाही बोललो. कोणाला बोट लावायची गरज आहे का? आणि मग मी बोट खेचून गेल्यावर त्याच्यासाठी लोकांच्या लेकरा बाळाला तुच्छ लेखायचं नाही. तुम्हाला त्याचा अर्थ कळतो का? गुलामीचं गॅजेट आपल्याला लागू केलं म्हणजे गॅजेट गुलामीचं होतं म्हणजे आपले लेकर सुद्धा गुलाम समजता खरे हराम करो तुम्ही. आमचे जे जे त्या पक्षात काम करतात तिच्या संग काम करतात त्या मराठ्याच्या पायदाशी कोण कोण आहेत? हे मराठ्याच्या पायदाशी हो. तुमची खास पायदाशी ना तुमची. तर तुमच्या पोराला तुमच्या जातीला गुलामीची अवलाद म्हणलंय. करतो का प्रचार? झकमाऱ्या. अरे 10-5 लाखाच्या कामासाठी कवरसाठी तुरे स्वाभिमान जागा ठेवले. तो जातीला घाण बोललं गेलं. घाण. तुझ्या जे जे तिथं त्या पक्षात तिच्या सोबत काम करते त्यांच्यासाठी सांगतोय. खास तुमच्या अवलाद जर मराठीची असली ना आता तर तुमच्या मराठीच्या लेकराला गुलाम म्हणलंय. गुलाम. मग आपली जर गुलामीची पैदाशी असं जर त्यांचं म्हणणं आहे तर मराठ्यांनी तिथं कशाला झक मारायला काम करता? तुमचा स्वाभिमान जागा हो द्या ना. अरे गेलं राजकीय करिअर खड्ड्यात गेलं. 10-5 रुपयाचं काम काढी लावी. असं जातवान मिशा पिढी नराची अवलाद आहे. कशाला कोणाच्या पायाखाली काम करता? पाय चाटून. आता त्यांनी काय सांगितलं? गुलामीचं गॅजेट कशाला लागू करता? मग आता प्रश्न अर्धवट राहिला. तुम्ही तिसरं जोडीता म्हणून सांगतो. मग आता आमचं गुलामीचं गॅजेट हे निजामचं. बर ठीक. मग इंग्रज काय तुमच्या परिवारात राहत होता का घरात राहत होता? त्याचं कारण काय? तुमचा परिवारातला आहे का त्यो निजाम आमच्या परिवारातला नाही म्हणून गुलामीच. मग आता इंग्रज ह्यो तुमच्या परिवारातला आहे का म्हणून 1931ची जनगणना घेतली. तुम्ही त्याच्या जीवावर आरक्षण घेतलं. तुम्हाला त्यांनीच आरक्षण दिलं इंग्रजाच्या जनगणनेनं.
इंग्रजाच्या जनगणनेनं आरक्षण दिले तुम्हाला, मग तुम्ही कोण असं आम्ही म्हणायचं का? म्हणलो नाही, म्हणलो नाही. आपण तुमच्यासारखे बिघडलेल्या रक्ताचे नाही. म्हणलो नाही, म्हणणार नाही, म्हणायचं का असं म्हणलो. तुम्ही डायरेक्ट म्हणले आम्हाला, पण आम्ही म्हणायचं का म्हणलो. बर, याच्या पुढे जाऊन आम्ही असं म्हणलो का की बाबा आमचं गुलामीचं गॅजेट हे, मग तिकडं राजस्थानला अकबर बादशाहकडून पळून आलात आणि इकडं तुम्ही निजामाची चाकरी करायला लागला, आम्ही असं म्हणायचं का? म्हणलो नाही का?